नमस्कार. इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ नंबर 7 मौर्यकालीन भारत. याच्यामध्ये आपण प्रथमतः ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी, मौर्य साम्राज्य याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजानं मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. सायरस नावाचा राजा. आणि मग हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सायरस नावाच्या राज्याचं साम्राज्य पसरलेलं होतं इराणमध्ये. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडचा प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दारियुशनं या भागातील या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. आणि मग ग्रीक इतिहासकाराच्या लेखनामधून त्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण याच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. याशिवाय त्यांच्याकडून व्यापार, कला इत्यादी क्षेत्रातील देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. सम्राट दारियुशनं त्याच्या साम्राज्यामध्ये सर्वत्र दारिक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलं होतं. दारिक नावाचं. त्यामुळं व्यापार करणं सोपं झालं. पर्सी पोलिस हे राजधानीचं शहर, पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधलं गेलं. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये सध्याच्या काळामध्ये आहे. दारियुश नावाचं चलन या ठिकाणी त्याचं चित्र दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित पाहायचं आहे. नंतर आपल्याला ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. आता ग्रीक नावाचा सम्राट ग्रीक देशातला अलेक्झांडर उर्फ सिकंदर या सिकंदरने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. वायव्य म्हणजे पाकिस्तानची बाजू आहे. त्याचं चित्र दाखवले बघा. सम्राट सिकंदरचं चित्र दाखवलेलं आहे. आणि मग वायव्य प्रदेशात भारताच्या स्वारी केल्यानंतर सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेत आला. मग त्या मार्गात काही स्थानिक भारतीय राजाने त्याच्याशी या ठिकाणी निकाराचा लढण्याचा प्रयत्न केला, लढाई केली. तरी त्यांचा पराभव करून तो पंजाबपर्यंत पोहोचण्याची असणारा सिकंदर यशस्वी ठरला गेला. मात्र या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना मायदेशी जाण्याचं वेध लागू लागलेलं होतं. आणि मग परत आपल्या देशात जायचं वेध लागले असल्यामुळे त्यांनी या सिकंदरच्या विरोधामध्ये बंड पुकारलं. आणि बंड पुकारल्यामुळं सिकंदरला त्या पुढे घेतलेल्या स्वारीतून माघार घेणं भाग पडलं. आणि मग अशा पद्धतीनं भारतामधील जिंकलेल्या भागाची व्यवस्थेसाठी त्यानं ग्रीक अधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी नेमणुका केल्या. आणि त्यांना सत्रप नेमणुका म्हणजे अशा ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यांना सत्रप असं म्हटलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने तो नेमणुका करून परत माघारी आपल्या देशाकडे फिरला. परंतु माघारी फिरत असतानाच वाटेमध्ये बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323मध्येच तो त्या ठिकाणी मरण पावला. हे स्थळ आजच्या इराक या देशामध्ये आहे. आणि मग अशा पद्धतीनं जाग्यापर्यंत सुद्धा तो पोहोचू शकला नाही. सिकंदरच्या आगमनामुळं भारतामध्ये आणि पश्चिमेकडील जग याच्यातील व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये वाढायला प्रोत्साहन मिळालं. व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. सिकंदरच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्यातूनच पुढं गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला.
ग्रीक राजाने नाणी वैशिष्ट्यपूर्ण ग्रीक राजांची असायची. आपण मगाच पाहिलं की मौर्यकालीन नाणं बघितलं दारिक नावाचं, तसंच त्या काळात त्या ग्रीकांच्या काळामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची नाणी, कलाकौशल्य असणारी नाणी वैशिष्ट्यपूर्ण त्या काळामध्ये होती. त्यावर एका बाजूला ते नाणं पाडणाऱ्या राजाचं चित्र, तर दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र, अशा प्रकारचं डायग्रॅम चित्र त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नाण्यावर असायचं. नाण्यावर या राजाचं नाव असायचं. सिकंदरनं सुद्धा अशा प्रकारची नाणी पाडलेली होती. आपण सिकंदरच्या नाण्याचं चित्र या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, सिकंदरच्या नाण्याचं चित्र बघा. सिकंदरचं चित्र दाखवलेलं आहे. एका बाजूला सिकंदरचं चांदीचं नाणं आहे आणि मग सिकंदरचं चांदीचं दोन्ही बाजूला पहा, एक देवतेचं चित्र दिसतंय, दुसऱ्या बाजूला सिकंदरचं चित्र दिसतंय. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे आणि त्याही काळामध्ये लोक पाडत होते. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाळायला सुरुवात केली आणि मग अशा पद्धतीनं सिकंदरचा अंत झाल्यानंतर मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, या चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळलेले होते आणि मग त्या मगधच्या धनानंद राजाचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्यानं इसवी सन पूर्व 325च्या सुमाराला या मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि फक्त सत्ता प्रस्थापित करून ते थांबला नाही. त्यानं अवंती, सौराष्ट्र हे शेजारचे असणारे प्रदेश सुद्धा जिंकून घेतले. चंद्रगुप्त मौर्यानं आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सिकंदरनं नेमलेले सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाई सुरू झाल्या सिकंदरच्या आणि सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला आणि मग त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं. परंतु चंद्रगुप्त मौर्यानं त्याच्यावर आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळं त्यानं अफगाणिस्तानातील काबूल, कंधार, हेरात हे संपूर्ण असणारे प्रदेश या चंद्रगुप्त मौर्यानं जिंकले आणि ते आपल्या साम्राज्याला जोडले, साम्राज्यामध्ये सामील केले. म्हणजे अशा पद्धतीनं हा चंद्रगुप्त मौर्य सुद्धा एक श्रेष्ठ अशा प्रकारचा असणारा राजा त्या काळामध्ये होऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षसी नाटक लिहिलेलं आहे. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतः सत्ता प्रस्थापित कशी केली हे कथानक उलगडलेले होय. या कथानकात सर्व आर्य, चाणक्य आणि कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पाहायला मिळतं. आणि मग अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्यानं आक्रमण यशस्वी केल्यानंतर सेल्युकस निकटसचा पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानातील काबूल, कंधार, हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडल्यानंतर या ठिकाणी मेगास्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता आणि मग त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी मानलेलं आहे. बघा, मेगास्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत मौर्य साम्राज्याच्या किंवा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता राजदूत म्हणून. त्याचं इंडिका नावाचं ग्रंथ होतं. त्या ग्रंथामध्ये त्यानं वर्णन केले मौर्यकालीन भारताचं आणि मग भारताच्या अभ्यासाचं महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य यानं सुदर्शन नावाचं धरण बांधले. बा, अतिशय महत्त्वाचं आहे. गुजरात राज्यामध्ये जुनागड हे संस्थान होतं पूर्वीच्या काळामध्ये. तिथं सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं आहे. तसा उल्लेख सुद्धा या ठिकाणी शिलालेखामध्ये पाहायला मिळतो. सुदर्शन नावाचं धरण
जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं. आयुष्याच्या शेवटी त्यानं राजपाटाचा त्याग केला आणि उरलेलं आयुष्य ते कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी राहिला आणि तिथंच या चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू झाला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सम्राट अशोक चंद्रगुप्त राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा, त्याच्या मुलाचं नाव आहे बिंदुसार. हा बिंदुसार मगध राजाचा राजा झाला. परंतु बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये तो सत्तेवर आला. राजा अशोक हा राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती. तक्षशिला आणि उज्जैनी येथं राज्यपाल म्हणून या अशोकाची नेमणूक करण्यात आलेली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला इथं झालेलं बंड त्यानं यशस्वी मोडून काढलं होतं. मगध साम्राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली आणि कलिंगच्या राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता. सम्राट अशोकानं कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळपासून दक्षिणेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत आणि पूर्वेला बंगालपासून ते पश्चिमेला सौराष्ट्रामध्ये सम्राट अशोकानं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. म्हणजे खूप मोठं साम्राज्य या सम्राट अशोकानं प्रस्थापित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकानं पुन्हा युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा इत्यादी प्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे होते. आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत.